प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अनेक उत्तम शुभाशीर्वाद। आजच्या तासिकेमध्ये आपण आत्ताच झालेल्या नवी मुंबई शहर प्रश्नपत्रिका 2024 या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण येत्या अर्ध्या तासामध्ये करणार आहोत। तर मित्रांनो, या एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिकेचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या प्रश्नपत्रिकेत साधारणपणे खालीलप्रमाणे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात। ते आहेत इतिहासाचे 2 प्रश्न, दुसऱ्याच्यामध्ये नागरिक शास्त्र, नागरिक शास्त्राचे तब्बल 7 प्रश्न आहेत। विज्ञान याचे खूपच कमी, म्हणजे 1 ते 2 तर एकच प्रश्न विज्ञानचा या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेत विचारला गेला। बुद्धिमत्ता चे 19 प्रश्न आहेत। चालू घडामोडी आणि एकंदरीत सामान्य ज्ञान याचे मिळून 11 प्रश्न आहेत। मराठीचे जवळपास 24 प्रश्न आहेत। भूगोलाचे 6 प्रश्न आहेत आणि गणित विषयाचे तब्बल 30 प्रश्न आहेत। असं एकंदरीत या प्रश्नपत्रिकेचं आपल्याला विश्लेषण करता येईल। या प्रश्नांची आपण बेरीज जर करून बघितली तर 7 आणि 2 9 1 10, 10 नंतर हे 20, 29, 30, 40, 40 आणि 24, 64 आणि 6 70 आणि 30 100 असे एकंदरीत 100 प्रश्न आहेत। आता राज्यामध्ये आता या 2024 ची जी काही पोलीस भरती झाली तर आतापर्यंत शासनाच्या 70 प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। हळूहळू एका प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण बघूया। तर मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करत असताना या प्रश्नपत्रिकेचा असा फिक्स कुठलाही फॉर्मॅट नाही की 10 मार्क गणितला, 10 मार्क बुद्धिमत्ता चाचणी, 10 मार्क नागरिकशास्त्र, 20 मार्क मराठी, 25 मार्क भूगोल, असं कुठलाही शासनाने तसं प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला बंधन घातलेलं नाही, फक्त आपल्याला विषय दिलेले आहेत। म्हणून या प्रश्नपत्रिकेचं जर आपण विश्लेषण केलं तर तब्बल 30 मार्क या ठिकाणी आपल्याला गणितला पाहायला भेटतात आणि बुद्धिमत्ताला 19, म्हणजे 30 आणि 10 40 आणि 19, म्हणजे साधारणतः 50 प्रश्न इथं बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताला विचारलेले आहेत। म्हणून ग्रामीण भागातून जी काही मुलं मुली स्पर्धा परीक्षेची आणि त्यातली त्यात वर्ग 10वी आणि 12वी ज्यांनी ग्रामीण भागातून दिलेली आहे, आता नव्याने सांगायची काही गरज नाही, परंतु मित्रांनो, आपण सर्वांनी ही परीक्षा अगदी 5वी ते 12वी पर्यंत तुम्ही सर्वांनी पाहूनच परीक्षा दिलेल्या आहेत। फार थोड्या विद्यार्थ्यांनी मनाने प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर लिहिलेत परीक्षेमध्ये, आणि पदवीला आता सध्या तशाच पद्धतीचा धडाका तुमचा सुरू आहे। आणि म्हणून तुम्ही तयारी करत असताना अकॅडमीला कुठेही असू द्या, कुठेही क्लासेसला असू द्या, त्या ठिकाणी म्हणजे आमच्या तशा शुभेच्छा आहेत की पहिल्याच वर्षी तुमचा रिझल्ट यावा। परंतु जर आपण 1ली ते 12वी पर्यंत कधीच गणितचा किंवा बुद्धिमत्तेचा अभ्यास केलेला नाही, आपण स्कॉलरशिप 5वीला बसलेलं नाही, स्कॉलरशिप 4थीला बसलेलं नाही, 7वीला बसलेलं नाही, नवोदयाची परीक्षा दिलेली नाही, NMMS ची परीक्षा दिलेली नाही, अशा स्पर्धा परीक्षा कुठल्याही जर शालेय स्तरावरती दिलेली नसतील तर निश्चितच स्पर्धा परीक्षेची त्यातली त्यात पोलीस भरतीची तयारी करताना तुम्हाला भरपूर कालावधी लागू शकतो। आणि म्हणून मागील 35 वर्षापासून मी ग्रामीण भागात कार्य करतो, म्हणून मी तुम्हाला एक मोफत सल्ला देऊ इच्छितो की जर तुम्ही ग्रामीण भागातून अशा पद्धतीने कॉप्या करून वर्ग 10वी आणि 12वी उत्तीर्ण केलेले असेल तर मित्रांनो, कुठेही शहरात अकॅडमीला जायच्या अगोदर प्रॉपरच्या ठिकाणी तुम्ही जोपर्यंत प्रश्नपत्रिकेमध्ये 80च्या वरती स्कोअर घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी जाऊन तुमच्या घरच्यांचा पैसा, तुमचं वय, वेळ वाया घालायची काही आवश्यकता नाही। आणि म्हणून अगोदर स्वतःचा पाया पूर्ण करा। ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही घरचं काम करून
पोलीस भरतीचे स्पर्धा परीक्षेचे तुमच्या गावात किंवा आजूबाजूला क्लासेस असतील, ज्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन होत असेल तिथं प्रवेश घ्यायला काही हरकत नाही. कारण शहरामध्ये तुम्ही गेल्यानंतर एक तर तुम्ही अभ्यास केलेला नाही भावांनो, म्हणून तिथे तुम्हाला 10-10, 12-12 वर्ष ही परीक्षा पास होण्यासाठी लागते. आणि तितके वर्ष तुमच्या घरच्यांनी संयम ठेवला पाहिजे, कारण एका बाजूने वय वाढतं आणि वेळही भरपूर येतो. परीक्षा आपल्याला दरवर्षी काही पोलीस भरतीची परीक्षा होईलच याची काही गॅरंटी नसते, कारण ती गोष्ट आपल्या हातात नसते. चला तर तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण नवी मुंबई शहर पोलीसची जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये आज झालेले म्हणजे या प्रश्नपत्रिकेत आलेले गणित विषयाचे 10 प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगायचा किंवा त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघूया. आणि पुढच्या तासिकेमध्ये पुन्हा राहिलेल्या 10 प्रश्नाचं विश्लेषण आपण बघूया. कोणाला दुखवायचा वगैरे असं काही हेतू नव्हता, परंतु एक तुम्हाला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून हा मोफतचा सल्ला दिलेला आहे. बघा, विचार करा, घरी राहून जेणेकरून आपल्याला घरचं सकस अन्न खायला मिळेल आणि त्यामुळे सकस अन्न खायला मिळालं तर तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल टेस्टमध्ये जास्तीचे गुण पडतात. शहरामध्ये आपण ज्यावेळेस जातो, कितीही भारीची आपण मेस लावली तर मेसवाला काही आपल्याला 100% घरच्यासारखं जेवण देऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर मैदानी चाचणीमध्ये बऱ्याचशा मुलांना अत्यंत कष्टपूर्वक ती मैदानी चाचणी पूर्ण करावी लागते. अशा बऱ्याचशा काही घटना आहेत. वरचेवर आपण या क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला मी त्या संबंधी आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा प्रश्न आणि त्यापूर्वी मी कोण आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मी आहे प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, गायकवाड करिअर अकॅडमी, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असताल तर त्यासाठी तुम्हाला हा परिचय करून देणं गरजेचं आहे. तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर 9421326818 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर या ठिकाणी पहिला प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. एका खेळाच्या सामन्यामध्ये, इथं बोर्डवरती मी हा प्रश्न लिहितो. एका खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू एका खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर अजित, तू खाली बसून घे ना. प्रत्येक खेळाडू बरोबर एकदा खेळणार आहे. तर सामन्यात किती खेळ होतील, म्हणजे थोडक्यामध्ये किती सामने होतील, किती खेळ होतील. तर गणित हा प्रश्न शालेय स्तरावरती आपण जर बघितला तर हा प्रश्न साधारणपणे वर्ग 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये वर्ग 10वीलाच हा एक धडा येतो, अंकगणितीय श्रेणी. त्या धड्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. बाकी इतर वर्गामध्ये असे काही प्रश्न आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये अशा प्रश्नांचा काही समावेश नाही आहे. आपल्याला फक्त परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये 10वीपर्यंत गणित, अंकगणित असं दिलेलं असतं, परंतु असे प्रश्न आपल्या शालेय स्तराच्या अभ्यासक्रमामध्ये फारच थोडे आहेत किंवा याच्यावर आधारित इतर प्रश्न आहेत. तर एका खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडूंची संख्या आहे 6. प्रत्येक खेळाडू बरोबर 6 खेळाडू आहेत आणि हे 6 खेळाडू एकमेकांबरोबर, म्हणजे ज्याला आपण राऊंड रॉबिन लीग म्हणतो, एकमेकांबरोबर हे खेळाडू खेळणार आहेत. तर एकंदरीत किती सामने होणार आहेत. तर मित्रांनो, यासाठी जे तर आपल्याला सूत्र आहे n इन ब्रॅकेट n - 1 डिवायडेड बाय 2, म्हणजे n गुणिले कंसामध्ये n वजा 1 भागिले 2. हा जो n आहे तर याला आपण म्हणू शकतो नंबर ऑफ आयटेम्स, म्हणजे किती घटक आहेत त्यासाठी n हा वापरला जातो.
मग हे सूत्र तुम्हाला जर पाठ असलं तर एकदम सिंपल आहे. 6 गुणिले कंसामध्ये 6 वजा 1 भागिले 2, मग 6 गुणिले 6 तून 1 गेला 5 भागिले 2, 2 ने 3 ला भाग दिला, 2 त्रिक 6, शिल्लक राहिले 3, 3 गुणिले 5, 3 5 15. म्हणजे कुठलेही पोलीस भरतीचं नोटिफिकेशन निघालं तर त्या ठिकाणी गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेलं असतं शालेय स्तरावरती वर्ग 10वी पर्यंतचा गणितचा अभ्यास. परंतु आता ज्यांनी खरोखर 10वी पर्यंत चांगला अभ्यास केलेला आहे, 10वीची परीक्षा एकही मार्काची कॉपी न करता दिली, त्या विद्यार्थ्यांनी आठवून बघा. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला 8वी पर्यंत तर गणित आहे, 9वी 10वीला बीजगणित आहे, अल्जेब्रा, असे प्रश्न काय आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये तरी पाहायला भेटत नाही. आशा करतो तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित लक्षात आला असेल. सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. n इन ब्रॅकेट n-1 डिवायडेड बाय 2. वेगवेगळे म्हणजे याच्यापूर्वी यायचं की सार्क देशाचे सगळे सदस्य एका ठिकाणी स्टेजवरती जमले, व्यासपीठावरती, प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केलं, म्हणजे शेक हँड केलं, तर किती वेळ शेक हँड केलं, अशा पद्धतीचे प्रश्न याच सूत्रावरती आधारित असतात. तर हे सूत्र तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. आता वळूया आपण दुसरा प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आलेला. दुसरा प्रश्न, आणि तोही म्हणजे सुरुवातीला आता या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करत असताना किंवा अभ्यास करत असताना सर्वसाधारण आपल्या ग्रामीण भागातून म्हणजे जे तालुका सोडून इतर ठिकाणी वर्ग 10वी 12वी पास करतात अशा विद्यार्थ्यांची बेसिक अडचण असते गणिताची. कारण आपल्याकडचा शालेय स्तर अतिशय घसरलेला आहे. ज्या ठिकाणी वर्ग 5वी पासून फक्त विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये पाहून लिहायचं कसं हेच शिकवलं जातं. आणि त्यामुळे आज आपण बघतो की आपल्या परिसरातून बरेचसे मुलं शहरामध्ये अकॅडमीला गेलेले असते, 10-10, 12-12 वर्ष त्यांचा काही रिझल्ट येत नाही. बरेच जण 10-12 वर्ष झाले की थकून सोडून देतात, बॅग भरून गावाकडे येऊन आपापल्या उद्योगाला भिडून जातात. म्हणून मित्रांनो, दोष आपण त्या सिस्टीमला किंवा परिस्थितीला देऊन उपयोग नाही. अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळं तुम्हाला तुमचा बेस पक्का करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या या मनू मॅथ्स चॅनलवरती तुम्हाला पोलीस भरतीचे, स्पर्धा परीक्षेचे भरपूर व्हिडिओज गणितचे दिलेले, त्याचा तुम्ही लाभ घ्या. आता प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 आजचा. दुसरा प्रश्न आहे 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक डॅश 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 अधिक 27चा वर्ग बरोबर किती. आता जे अभ्यासू विद्यार्थी मगाशी सांगितल्याप्रमाणे असा प्रश्न मित्रांनो आपल्याला वर्ग 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात किंवा वर्ग 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात हा प्रश्न कुठेही दिलेला नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी स्वतः वर्ग 10वीला गेल्या 30 वर्षापासून गणित शिकवतोय, म्हणून तुम्हाला सांगतो की पूर्वीही नव्हता आणि आताही नाही. म्हणजे 10वीला फक्त एक धडा अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ज्याला आपण म्हणतो अंकगणितीय श्रेणी, तर त्याच्यामध्ये फक्त अंकगणितीय श्रेणी ठेवली. भूमितीय श्रेणी मात्र वर्ग 10वीला 5-7 वर्षापूर्वी होती, परंतु ती पालकांनी तक्रार केल्यामुळं, अवघड असल्यामुळं आता ते अभ्यासक्रमात नाही. आणि म्हणून आता जे कोणी व्हिडिओ हा बघत असतील तर मित्रांनो आठवून बघा, शालेय स्तरावरती आपल्याला बीजगणित आणि अंकगणित 8वी पर्यंत याच्यामध्ये कुठेही अशा पद्धतीचा प्रश्न पाहायला भेटत नाही. या प्रश्नाचं जे सूत्र आहे n इन ब्रॅकेट n+1 इन सेकंड ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6, हे सूत्र तुम्हाला मुखपाठच ठेवावं लागेल आणि तेव्हाच या प्रश्नाचं उत्तर येईल. अन्यथा याला जर आपण मांडायला गेलो 1चा वर्ग 1 अधिक 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, त्यानंतर 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, अशा पद्धतीने तुम्हाला 27 पर्यंत वर्ग पाठ असले म्हणजे 729, तर तिथपर्यंत वर्ग मांडून त्याची बेरीज करावी लागेल. जे भावा पहिल्यांदाच परीक्षा द्यायला आले की खूप सोपी असते पोलीस भरतीची परीक्षा, ते परीक्षेत काय करणार आहे, अतिविद्वान असे वर्ग मांडणार आहे. आडवी बेरीज काय आपण शालेय स्तरावरती शिकलेले, मग उभे मांडणार आणि बेरीज करत बसणार. याला साधारणतः 15 मिनिटं लागतील. म्हणून आपल्या कॉपी बहादर विद्यार्थ्यांना सांगायचं की बाबा हो, गणित हा 1 आणि 2 दिवसामध्ये येणारा विषय नाही. त्यासाठी तुम्हाला 1 ते 30 पर्यंत पाढेपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं अतिशय महत्त्वाचं आहे की 1 ते 30 पर्यंत वर्गही पाठ असले पाहिजे, 1 ते कमीत कमी 20 पर्यंत घनही मुख पाठ असले पाहिजे. तेव्हा तुमचा बेस पक्का होईल. तुम्हाला गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार या गणितीय क्रिया एकदम फास्ट करता येईल. चला तर मित्रांनो, आता त्या सूत्रानुसार हे गणित सोपं कसं होतं बघूया. अशा पद्धतीने मांडून तुम्ही जर बेरीज करायला लागले तर पेपर सुटून जाईल आणि पेपर झाल्यावर तुम्ही असा पेपर हलवीत येतात
मायाला पेपर लई सोपा होता रे, पण वेळच पुरला नाही. तर स्पर्धा परीक्षा मित्र ही वेळेसाठीच असते. 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे. आणि म्हणून वेळ कधी तुम्हाला गणिताला मिळणार आहे, जेव्हा तुम्ही सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान याचे पटापट उत्तरं गोळे डार्क करून आल्यानंतर परीक्षेमध्ये प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. परंतु माझी व्यक्तिगतरित्या स्ट्रॅटेजी अशी आहे की मित्रांनो, गणित अगोदर त्या ठिकाणी हे सगळं सोडवून झालं की गणित सोडून घ्यायचं आणि बुद्धिमत्ताला लास्ट वळायचं. कारण एकदा बुद्धिमत्ताच्या प्रश्नामध्ये आपण घुसलो, त्याचं उत्तर निघालं तर तिथं किती वेळ चालला हे आपल्या लक्षात येत नाही. कारण बुद्धिमत्ताला कुठलंही सूत्र नाही, ते तुमची बुद्धी किती मत्ता म्हणजे किती प्रमाणात आहे ते त्या ठिकाणी चेक केलं जातं. चला तर या सूत्राकडे वळूया गणिताचं. याच्या सगळ्यांची बेरीज म्हणजे समेशन ऑफ दिस नंबर Sn इज इक्वल टू n इन ब्रॅकेट n+1 इन सेकंड ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6 असं याचं सूत्र आहे. आता आमचा हा व्यवसाय असतो आणि म्हणून आम्ही हे सूत्र पाठ केलेलं असतं. मित्रांनो, तुम्हाला मात्र परीक्षा देण्यासाठी असं हे सूत्र पाठ करावं लागेल. n इन ब्रॅकेट n+1 इन ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6. हे सूत्र जर नसेल तर हे गणित सोडवायला एकमेव पर्याय जगभरामध्ये, तो म्हणजे हा एकच. या सगळ्याचे वर्ग असे मांडायचे एकाखाली एक. जर तुम्हाला यदा कदाचित आडवी बेरीज येत असेल तर आडवी बेरीज मांडून तुम्ही या सगळ्याची बेरीज करून पेपर संपल्याची घंटी वाजायच्या आत त्या ठिकाणी गोळा डार्क करून मग बाहेर यायचं. माझ्या माहितीप्रमाणे याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तुम्हाला लागणार म्हणजे लागणार. जर सूत्र पाठ केलं n इन ब्रॅकेट n+1 इन सेकंड ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6 तर याचं आपण उत्तर काढू शकतो. n म्हणजे नंबर ऑफ आयटम किंवा नंबर ऑफ इंटिजर्स किंवा जे काय असेल ते तेवढे नंबर ऑफ त्याची संख्या काय असतील ती. तर पहिले आहे 27 गुणिले 27 अधिक 1 गुणिले 2 गुणिले 27 अधिक 1 भागिले आहे मित्रांनो 6. मग 27 गुणिले 27 किती झाले 28 गुणिले 27 गुणिले 54 अधिक 1 भागिले 6. मग आता 27 गुणिले 28 गुणिले 54 एक झाले 55 भागिले 6. आता संख्या गुणाकारात आणि भागाकारात असतील तर त्यांना कमी ठेवण्यासाठी इथंच भाग देऊन घ्यायचा. इथंही काही भावा काय करतात मग अतिहुशार किंवा अतिशहाण या ठिकाणी या सगळ्या संख्यांचा गुणाकार करून घेतात. आता संख्या सध्या मोठ्या आहे, नंतर 6 बाग देतात म्हणजे दुश्मन वाढवतात. त्याच्याऐवजी काय करायचं, इथं भागाकारात 6 आहे, गरिबीचा आपला 2चा पाडा म्हणायचा, भाग देऊन घ्यायचा. 2 1 2 2 3 6 2 1 2 2 4 8. आता 3चा पाडा सर्वांना 5 आहे, 3 1 3 3 9 27 एकदम सोपं. आता बघा या ठिकाणी 9 गुणिले 14 गुणिले 55. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वांना 14चा पाडा निश्चितच पाठ असेल. 14 9 26 असेल म्हणजे 126 गुणिले किती आहे 55. आता या ठिकाणी आडवा गुणाकार करायचा, मेंटॉस खायची, दिमाग की बत्ती जलाने. 55 गुणत बसायचं नाही, 5 ने गुणायचं. आता 5 ने गुणत असताना काय, 5 ने 1 ला गुणलं झालं 500, 5 ने 2 ला गुणलं 10 म्हणजे झाले 100. कारण दशक स्थानी 500 6 100 किती झाले 600, वरती 6 ला गुणलं किती झालं 30 म्हणजे याचा गुणाकार किती आला 630. आता पुन्हा दुसरे 5च आहे म्हणून सोपी आयडिया, इथं एक 0 देऊन घ्यायचं आणि पुढे 630 लिहायचे. झाला गुणाकार 0 3 6 3 9 6 6 तसेच. म्हणजे मग याचं उत्तर किती आलं 6930. अशा पद्धतीने गुणाकाराचे आणि भागाकाराचे टेक्निक तुम्हाला आत्मसात करावं लागेल. येड्या मोठ्यासारखं नुसतं सगळा गुणाकार करून घ्यायला लागले, नंतर 6 ने भाग द्यायला लागले, त्याला वेळ लागेल. म्हणून हे टेक्निक विकसित करा. सूत्र एकदम सोपं आहे. n इन ब्रॅकेट n+1 इन सेकंड ब्रॅकेट 2n+1 डिवायडेड बाय 6. हे शालेय स्तरावरती तुम्हाला हे सूत्र आपल्या म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात कुठेही नाही. शासन फक्त या ठिकाणी फेकून देतं की 10वी 12वी पर्यंत गणित या विषयामध्ये ही सूत्र आपल्याला एकाही पाठ्यपुस्तकात स्टेट बोर्डच्या सापडणार नाही. म्हणून तुम्हाला हे मुखपाठ करून ठेवावं लागेल. पुन्हा एकदा वळूया, हा प्रश्न तसा तुलनेने अवघड आहे आणि म्हणून मी सूत्र मांडलं. त्याच्यामध्ये 27 यांच्या जागेवर ठेवलं आहे, 2 निघून घेतलं 54, 54 अधिक 1 55. या ठिकाणी सिंपल 2 पासून सुरुवात केली, 2 त्रिक 6 किंवा 2 त्रिक 6, 2 ने भाग दिला, 2 1 2 2 4 8, खाली राहील 3 3 1 3 3 9 27. गुणाकार करून घेतला 14 9 26 असे. जर 14चा पाडा पाठ नसेल तर मित्रांनो पाठ करा, अजून वेळ दिलेली नाही.
किंवा 9ने गुणू शकता. 9ने 1ला गुणलं 9 1 9 म्हणजे झाले 90. 9 चौक 36. 9 2 36ची बेरीज केली तर ती येते 126. आता 55ने गुणायचं तर हे टेक्निक व्यवस्थित लक्षात घ्या. दोन्ही संख्या सारख्याचे 2 वेळेस गुणायची गरज नाही. 5ने गुणून घ्या. तिथंही 5चा पाडा म्हणत असताना शतकापासून सुरुवात करा. 5 1 5 शतके म्हणजे 500. दशकला 2 1 5 2 10 म्हणजे या ठिकाणी ते दशक स्थानी 10वर 1 0 ठेवून झाले 100. 500 100 झाले 600. 6ला गुणलं 6 5 30 एकक स्थानी म्हणजे झाले 630. एकदा ते मांडायचे, एकदा 1 0 सोडून पुढे 630 मांडायचे. झाला गुणाकार 6930. तर सर्वांना हे उदाहरण व्यवस्थित समजलं असेल असं गृहीत धरतो. आता वळूया आपण पुढच्या उदाहरणाकडे. 20 मिनिटं झाले. पुढचा प्रश्न मात्र खूप सोपा आहे आणि तो मात्र सर्वांना येतो. आणि जे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर त्यांना या बेसिक गोष्टी सर्वांना माहितीच असतात. पुढचा हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये विचारले खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. तर मित्रांनो 100 पर्यंत संख्येच्या विभाजनामध्ये आपण बघतो की या ठिकाणी 25 या मूळ संख्या आहेत. 1 सोडून दिल्यानंतर मग उरतात त्या ठिकाणी 25 गेल्यानंतर खाली 74 संख्या आपल्याला त्या ठिकाणी उरतात. त्याच्यामध्ये 37 समसंख्या आहे, 37 विषम संख्या आहे आणि मूळ संख्येमध्ये 2 ही एकमेव समसंख्या आहे. तर चला खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही असा हा तिसरा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. तर ह्या एक 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला आठवणीने मुखपाठच ठेवा लागतील. त्या आहे 2 3 5 7. त्या इथं बोर्डवरती मी तुमच्या रिव्हिजनसाठी इथं लिहितोय. ऑप्शन आहे पहिलं 71, दुसरं ऑप्शन आहे 73, तिसरं ऑप्शन आहे 79 आणि चौथं ऑप्शन आहे 77. मग त्या ज्या संख्या आहे मूळ संख्या त्या पहिल्या याच्यामध्ये 2 3 5 7, त्यानंतर 11 13 17 19, नंतर आहे 23 29, त्यानंतर 31 37, नंतर 41 43 47, नंतर आहे 53 59, त्यापुढे आहे 61 67, नंतर आहे 71 73 79, त्यानंतर आहे 83 89 आणि शेवटी आहे 97. तर या एकंदरीत 25 आहे. तुम्हाला सर्वांना या मुखपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. आणि मग मूळ संख्येच्या व्याख्यामध्ये अशा संख्या की ज्या संख्यांचा ती संख्या आणि 1 एवढे 2च अवयव असतात. आता हेही आपल्याला 25 शिकवलेलं असतं, परंतु आपण त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. त्यावेळेस आपल्याला अवयव म्हणलं की शरीराचेच अवयव वाटतात. कारण विज्ञानचे शिक्षक आले की ते आपल्याला शिकतात शरीराचे अवयव, डोळा नाक कान तोंड. आणि गणितचे शिक्षक आले की ते अवयव म्हणजे संख्या. तर असा फ्यूज आपलं लहानपणी उडून जातो. नेमकं विज्ञानवाला खरं सांगायला का गणितवाला खरं सांगायला हे काही आपल्या लक्षात येत नाही. लहान वय असतं. तर अवयव म्हणजे फॅक्टर. आता फॅक्टर हे फॅक्टर जे तर मग कुठला एक आणि तीच संख्या म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ज्या संख्या आहेत या संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. ह्या यांच्याच पाड्यामध्ये येतात. म्हणजे 71 येते 71 त्याच्याच पाड्यामध्ये येणार, दुसऱ्या पाड्यामध्ये येणार नाही. दीवारमधल्या बच्चनच्या डायलॉगसारखे जहाँ पे हम खडे होते वैसे लाईन सुरू होती तसे हे 97 कोणत्याच पाड्यात येणार नाही. म्हणून याला मूळ संख्या म्हणतात. यांचा अवयव फक्त कॉमन असतो 1. आणि मग हा सोपा प्रश्न आहे. इथं आपण बघितलं 71 73 79 एकाच याच्यात दिले, अतिशय सोपा. इथं डोकं लावायची गरजच नाही. मग मूळ संख्या कोणती नाही तर 77 नाही. 77 11च्या पाड्यामध्ये येते किंवा 7च्या पाड्यामध्ये 7 11 77 किंवा 11 7 77. तर हा तुलनेने खूपच सोपा प्रश्न. जे पहिल्यांदाच पोलीस भरतीची परीक्षा द्यायला येतात त्यांना असे प्रश्न पाहून वाटतं वा काय सोपी पोलीस भरतीची परीक्षा आहे. आणि मग ते पोलीस भरतीला ट्राय करतात. 1-2 परीक्षेमध्ये त्यांचा पार वाकडा होऊन जातो. पुन्हा ती भरतीच्या नादी लागेल. चला बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे 8च्या क्रमाने मला वाटतं 4था प्रश्न आहे का?
चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती अवास्तव संख्या किंवा खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? असा हा प्रश्न आता मुंबईच्या साहेबांनी तयार केलेली प्रश्नपत्रिका अवास्तव असा शब्द वापरलेला आहे. तर अभ्यासू मित्रांना या ठिकाणी लक्षात आलेलं असेल, शालेय स्तरावरती वर्ग 8वीला आणि 9वीला एक स्पेशल धडाचे रिअल नंबर, 8वीला दुसरा मला वाटतं पहिलाच धडा आहे 8वीला, त्या धड्यामध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबर, मराठीतून त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आता मी इतक्या वर्षापासून या ठिकाणी गणिताचं मार्गदर्शन करतोय, सध्याही हा उद्योग सुरूच आहे माझा. तर मित्रांनो, आपल्या कुठल्याच पुस्तकामध्ये अवास्तव असं छापलेलं नाही. वास्तवला म्हणतात रिअल नंबर आणि जे रिअल नसतं त्याला आपण म्हणतो नॉन रिअल नंबर. तर त्याला अवास्तव असं काही शब्द माझ्या वाचनात नाही, परंतु आधी तर प्रश्नपत्रिकेत छापलेला आहे. रॅशनल नंबर परिमेय संख्या, इरॅशनल नंबर अपरिमेय संख्या आणि नंतर रिअल नंबर वास्तव संख्या, म्हणजे ज्या प्रत्यक्षात आपल्याला घेता येतात किंवा उपलब्ध आहे त्याला वास्तव संख्या म्हणतात. तर आजचा चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? अवास्तव संख्या कोणती? आता वर्ग 8वीच्या त्या प्रकरणामध्ये आपण बघितले, ऑल रिअल नंबर्स अँड ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स आर रिअल नंबर. प्रत्येक परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या वास्तव संख्या असतात असं त्या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलं आहे. इथं पर्याय दिला, पर्याय क्रमांक 1, 2 किंवा वर्गमुळात 512. दुसरा पर्याय दिलेला आहे वर्गमुळात 27/9. नंतर तिसरं आहे वर्गमुळात -25 आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे वर्गमुळात 7. तर करणी वास्तव संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या 8वी आणि 9वीला याचे एक एक प्रकरण आपल्याला अभ्यासामध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 8वी 9वीला शाळा केलेली किंवा जे शाळेत रेग्युलर गेले, कोरोनामध्ये जे अडकले नाही, त्यांना कदाचित ते आठवत असेल. तर बघू याच्यात काय सांगितलं. पहिलं आहे 2 पुन्हा वर्गमुळात 512. तर 512चं वर्गमूळ, तर हे आपल्याला वास्तव संख्या आहे माहिती आहे. दुसरं सोडून घेतलं तर 9 ने 27ला भाग दिला तर येतो वर्गमुळात 3. ही अपरिमेय संख्या आहे, ही सुद्धा 512 अपरिमेय संख्या आहे. त्यानंतर वर्गमुळात -25, तर ही जी आहे तर अवास्तव किंवा नॉन रिअल नंबर आहे, कारण अशा पद्धतीची संकल्पना गणिताला मान्य नाही. कशी? तर -x गुणिले -x बरोबर होतो अधिक x चा वर्ग, म्हणजे थोडक्यात -5 गुणिले -5 याचा गुणाकार केला तर वजा गुणिले वजा अधिक आणि 5चा वर्ग आणि 5चा वर्ग होतो 25. म्हणजे थोडक्यामध्ये कुठल्याही ऋण संख्येचा वर्ग धन असतो आणि याच्या विरोधामध्ये कुठल्याही सध्या गणितात उपलब्ध असलेल्या कोणत्याही संख्येचं वर्गमूळ कधीच ऋण नसतं, असं गणिताचं गृहीत आहे. आणि म्हणून वजा वर्गमुळात 25 ही संख्या गणिताला मान्य नाही. याला इंग्रजीतून कॉम्प्लेक्स नंबर किंवा संयुक्त संख्या असं म्हणतात. तो एक सेपरेट चॅप्टर तुम्हाला वर्ग 11वीला आहे. वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वर्गमुळात -25, कारण याचं वर्गमूळ निघू शकत नाही ऋण संख्येचं, कारण असा हा सिद्धांत किंवा हे गृहीतक आपण गणितामध्ये मान्य केलेला आहे. म्हणून कुठल्याही वर्ग केला की तो धनच राहणार, वर्ग ऋण राहणार नाही आणि त्याचंच वर्गमूळ निघेल. ऋण संख्येचं वर्गमूळ निघू शकत नाही. चला तर वळूया आजच्या याच्यातला 6वा प्रश्न. 6वा प्रश्न अंकगणिताशी संबंधित आहे. सहावा प्रश्न कंचा भागू बेव, ज्याला आपण बोडोमास सिस्टीम म्हणतो, त्यावरती आधारित आहे. तर कंसाचा भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज व शेवटी वजाबाकी. तर हे आपल्या जीवनाशी अतिशय निगडित आहे.
म्हणजे थोडक्यामध्ये आपण अगोदर भागाकार करतो, नंतर गुणाकार करतो. म्हणजे अगोदर आपण थोडंफार मोठं झालं, अक्कल आली की लगेच घरच्यातल्या याच्यातून वाटा मागून घेतो, म्हणजे भागाकार करतो, वाटणी करायला लावतो. वाटणी झाल्यानंतर आपण ती वाढवायचा प्रयत्न करतो, म्हणजे गुणाकार करतो. नंतर मग संसारामध्ये आपण बेरीज करतो, लेकरं वाढवितो, आणि सर्वात शेवटी आपण वजा होतो, म्हणजे त्याच्यातून निघून जातो या सृष्टीतून. अशा पद्धतीने हे कंचा भागोबेव आपल्या जीवनाशी निगडीत आहे. मित्रांनो, या ठिकाणी वजा 325 अधिक वजा 108 अधिक 25 वजा 107 वजा 124 कंस बंद, स्क्वेअर ब्रॅकेट किंवा ज्याला आपण चौकोनी कंस म्हणतो. मग हे सोडत असताना बेरीज वजा बाक्या ह्या माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, बेरीज, दोन संख्यांची बेरीज वजाबाकी पूर्ण वर्ल्डमध्ये फक्त 8 प्रकारे होते. ती मी अगोदर तुम्हाला बोर्डवरती समजावून सांगतो. संख्येच्या संदर्भामध्ये संख्या एक तर सारख्या असतील, ए आणि बी ह्या संख्या, याच्यामध्ये नातं कुठं राहिली, ए बी पेक्षा मोठी असेल पहिलं, दुसरं बी हा ए पेक्षा मोठा असेल, आणि तिसरं ए आणि बी सारखे असतील. एवढे 3च प्रकार संख्येमध्ये आपल्याला दोन संख्येमध्ये पाहायला भेटतात. मग जर आपण इथं उदाहरण बघूया, समजा 5 ही संख्या 4 पेक्षा मोठी आहे, तुम्हाला माहिती आहे, किंवा याच्या विरुद्ध 4 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. जिकडे आ वाचलेला असेल तिकडे मोठी संख्या असते. आता बेरीज वजाबाकी कशा पद्धतीने 8च प्रकारे होतात ते इथं आपण बघणार आहोत. बघा, बेरीज पहिल्यांदा या ठिकाणी 5 अधिक 4 किती होत, 5 अधिक 4 किती होतात, 9. 4 अधिक 5 बरोबर 9, वजा 5 वजा 4 बरोबर 9, वजा 4 वजा 5 बरोबर वजा 9. हे झाले 4. दुसरा प्रकार, 5 वजा 4 बरोबर 1, वजा 4 अधिक 5 बरोबर सुद्धा 1, नंतर 4 वजा 5 बरोबर वजा 1, आणि वजा 5 अधिक 4 बरोबर वजा 1. एवढ्या 8च प्रकारे दोन संख्यामध्ये बेरीज वजाबाकी होते. व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कुठलाही मोठा अंक लहान अंकातून वजा करतो तर त्यावेळेस वजाबाकी ऋण आहे. हा सिद्धांत लक्षात ठेवा. बऱ्याचदा इथं गफलत होती. शाळेमध्ये लहानपणापासून शिक्षक लोक येडपटासारखं सांगतात वजा वजा आधी, मग पट्ट्याला वाटतं वजा वजा आधी. पोरग बेरजेतही तेच करतं, वजा वजा आधी. ते वजा वजा अधिक कुठं होतं, वजा गुणिले वजा बरोबर अधिक असं शिक्षकांनी सांगायला पाहिजे. परंतु ते बहादर वजा वजा अधिक सांगतात, पुरं सगळीकडे तेच करतात. भागाकारातही तेच, गुणाकारातही तेच. आणि म्हणून तसं हा बेरजेमध्ये आपल्याला नियम वापरता येत नाही. तर चला वळूया आता या गणितामध्ये बऱ्याचशा वजाबाकी आपल्याला दिसत आहेत, त्या आपण आता सोडवायला सुरुवात करूया. मग सोडवताना काय करायचे भावना बघा. सुरुवातीला कंस सोडून घ्यायचे. वजा 325 अधिक वजा 108. आता ज्यांच्या वजाबाक्या बेरजा फास्ट ते पटकन सोडवतात. 25 वजा 107 मधून 24 गेले तर इथं शिल्लक राहतील वजा 17, कारण 107 लहान संख्या आहे, 24 मोठी संख्या आहे. इथं वजाबाकी करताना 100 सोडून द्यायचे. 7 मधून 24 म्हणजे 24 मधून 7 गेले तर 17, परंतु 7 मधून काढून वजा 17. अशा पद्धतीने एकदम तोंडी तुम्ही या ठिकाणी करू शकता. वजा 325 अधिक वजा 108 अधिक, आता इथं वजा गुणिले वजा इथं एक असतो साईबाबाचा गुप्त, 25 वजा गुणिले वजा अधिक म्हणून 25 अधिक 17. मग वजा 325 अधिक वजा 108 अधिक 25 संख्येची बेरीज केली 30 आणि 12 42. मग नंतर या ठिकाणी वजा 325 अधिक वजा 160. आता वजा 108 मोठे, मग या ठिकाणी वजाबाकी करताना एकदम सिंपल करायची. या 100 मधून 40 गेले मित्रांनो, शिल्लक राहतात किती 60. म्हणजे 8 मधून 2 गेले, शिल्लक किती राहिले 6. 60 आणि 6 किती झाले 66. परंतु ऋण आहे, ऋण संख्या मोठी होती तर चिन्ह द्यायचं म्हणजे वजा 66. वजाबाकी करत असताना बरेच जण अगदी स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर प्रत्येकाचं वेगवेगळं टेक्निक असू शकतं, नो डाऊट. परंतु हे त्यातले त्यात सोपं आहे. हातचे वगैरे घेत किंवा बोटाचे कांडे पेरे मोजत बसायचं नाही. हे वरचे 8 सोडायचे, 2 सोडून द्यायचे, हे झाले 40, हे झाले 100, 100 40 गेले 60. आता 8 मधून 2 गेले 6.
8 2 वर गेले म्हणजे वजा झाले, किती राहिले 6, 60 आणि 6 किती झाले 66, ऋण संख्या मोठी म्हणून ऋण चिन्ह. आता पुन्हा अधिक गुणिले वजा होतात, वजा या ठिकाणी वजा 325 वजा 66, तर दोन्ही ऋण आले. मग अशीच मी तुम्हाला बेरीज शिकवली, या ठिकाणी बेरीज करायची, 300 सोडून द्यायचे, सिंपल. 60 आणि 20 झाले 80, 6 आणि 5 झाले 11, 80 आणि 11 होतात 91, म्हणजे ही वजाबाकी ही बेरीज झाली आपली वजा 391. कुठेही हातची घ्यायची गरज नाही, काय नाही, मेंटॉस खायची, सिंपल तोंडी बेरीज करायची. 6 आणि 2 8 म्हणजे 80, 6 आणि 5 11, 80 आणि 11 किती झाले 91, हे 300 त्याच्यात ठेवून द्यायचे, वजा 391. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे बेरीज वजाबाकीचा प्रश्न होता. आणि तसा आता प्रत्येक प्रश्न आम्ही म्हणायला म्हणतो सोपा, परंतु ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनाच सोपा, बाकीच्यांना नाही. तर चला वळूया आजचा प्रश्न क्रमांक 7. किती वेळ अजून आपल्याला? 7वा प्रश्न. सातवा प्रश्न आहे रोमन अंकाशी संबंधित LCD LCMD हे मुखपाठ करून ठेवा. रोमन अंकाच्या संदर्भामध्ये x v म्हणजे 5, xx म्हणजे 10, i म्हणजे असतो 1. रोमन अंकामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, रोमन अंकामध्ये शून्य नसतो. भागिले 3 बरोबर किती? तर एकदम सिंपल आहे, डावीकडून उजवीकडे हे अंक मोजत जायचे. 10 10 20 20 आणि 5 25 25 आणि 3 होतात 28, अशी बेरीज करत जायची. वजा हे 4 आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती, भागिले ते किती आहेत 3, 28 म्हणून 4 गेले 24, 24 भागिले 3, 24 ला 3 ने भाग दिला, उत्तर येतं 8. परंतु ऑप्शनमध्ये ते उत्तर आपल्याला रोमन अंकातून द्यायचं आहे, म्हणून हे 5, 5च्या पुढं 3 म्हणजे हे झाले 8. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. हाही सोपा प्रश्न होता, ज्यांना रोमन अंक माहिती आहे तर त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न अतिशय सोपा आहे. आता वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे खालील अयोग्य जोडी ओळखा. 8वा प्रश्न, खालील अयोग्य जोडी ओळखा. तर पहिलं दिलेलं आहे a⁻0 इज इक्वल टू a. ऑप्शन नंबर 2 a³ इंटू b³ इज इक्वल टू a क्रॉस b⁻3. ऑप्शन नंबर 3 इज a⁻x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय a⁻−x. आणि चौथा ऑप्शन आहे a⁻x डिवायडेड बाय a⁻y इज इक्वल टू a⁻x−y. तर वर्ग 7वी पासून आपल्याला हे सूत्र घातांक या धड्यामध्ये आहेत, 8वीला पण आहेत. आणि ते जर सूत्र पाठ असले किंवा तेव्हा तुम्ही जर शाळेत गेलेले असताल तर निश्चितच लगेच लक्षात येतं. सूत्रामध्ये पाहिल्या a⁻0 इज इक्वल टू 1 असं ते सूत्र आहे. ते सूत्र तुमच्या रिव्हिजनसाठी इथं मी लिहितो. पहिलं सूत्र येतं आपल्याला, गुणाकारात घातांकांची बेरीज होते a⁻m क्रॉस a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. दुसरं सूत्र मित्रांनो a⁻m डिवायडेड बाय a⁻n असेल तर a⁻m−n. तिसरं सूत्र आहे a क्रॉस b⁻m असेल तर a⁻m क्रॉस b⁻n. चौथं सूत्र या ठिकाणी a/b⁻m असेल तर a⁻m डिवायडेड बाय b⁻n. पाचवं सूत्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे a⁻m ब्रॅकेट क्लोज n असेल तर a⁻m क्रॉस n किंवा m गुणिले n. सहावं सूत्र आहे आपल्याला a⁻0 इज इक्वल टू 1 आणि सातवं सूत्र आहे a⁻−m इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय a⁻m किंवा इथं वाईस वर्सा आता इथं दिलेला आहे.
अधिक असल्यावर खाली वजा, खाली अधिक असल्यावर वरती वजा. तर अशी 7 सूत्र आणि 7 सूत्र जर तुम्ही मुखपाठ केली, घातांकावर आधारित एक तरी प्रश्न प्रत्येक अगदी ह्या 70 प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. वेळाअभावी त्या काही लवकर सगळ्या 70 प्रश्नपत्रिकेच्या गणिताचं विश्लेषण आपलं करणं होणार नाही, परंतु जसजसं वेळ मिळेल तसतसं या मनू मॅथ्स चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गणिताचं विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. ही सूत्र मुखपाठ असली की लगेच पाहिलं लगेच उत्तर लक्षात येतं की a⁻0 = 1 ही जोडी अयोग्य आहे. बाकी a³ b³ तर इथं आपल्याला ते सूत्र दिलेलं आहे, हे इथं सूत्र आहे. हे जेव्हा भागाकारात घातांकांची वजाबाकी होती हे इथं सूत्र आहे. म्हणजे सूत्रपाठ असले की लगेच तात्काळ तुम्हाला ते लक्षात येणार आहे. एकदा बघून घ्या व्यवस्थित, तुम्हाला सर्वांना हाही प्रश्न व्यवस्थित समजला असेल. आता 9वा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न या ठिकाणी शाब्दिक दिलेला आहे म्हणून तो लिहिण्यात वेळ न दवडता तो प्रश्न मी तुम्हाला इथं समजावून सांगतो, वाचून दाखवतो. इथं 9व्या प्रश्नामध्ये म्हणजे हा क्रमाने 57वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? मग गणिताचा सूक्ष्म अभ्यास असला, पाया पक्का असला की लगेच लक्षात येतं. पहिलं दिलंय व्यवहारी अपूर्णांकात वजा चिन्ह हे संपूर्ण अपूर्णांकाला चिन्ह असते, तर एकदम बरोबर आहे. मग व्यवहारी अपूर्णांक म्हणजे एक पूर्णांक दुसरा अपूर्णांक. समजा 1.1/4 ज्याला आपण ₹1.25 म्हणतो, हा झाला धन. तिथं जर वजा 1 असेल आणि 1/4 लिहिलं असेल तर हा झाला ऋण, संपूर्ण ऋण ₹1.25. हा अख्खा 1 आणि 1/4 म्हणजे 4 आणे, ज्याला आपण ₹1.25 म्हणतो, याला मराठीतून आपण म्हणतो ₹1.25. तर पहिला पर्याय बरोबर आहे, आपल्याला अयोग्य निवडायचा आहे. दुसरा, कोणतीही संख्या भागिले 0 याचे उत्तर अनंत असते. कोणतीही संख्या, समजा संख्या 6 आहे त्याला 0ने भाग दिला, शून्याचा पाडा अद्याप काही कोणी तयार केला नाही. कदाचित तुमच्या पोटी जर असं हुशार बालक जन्माला आलं यावं अशी माझी इच्छा आहे, त्यांनी शून्याचा पाडा तयार करावा. परंतु गणितामध्ये आता शून्याचा पाडा काही तयार झालेला नाही, म्हणून अनंत म्हणजे इन्फिनिटी हे ते चिन्ह असते इन्फिनिटीचं. तर हेही बरोबर आहे. आता तिसरं आहे 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर 0. तर समजा 0 भागिले 6 असेल तर याचं उत्तर 0 असतं. हे आपलं गृहीतक आहे, हे गणितातलं गृहीतक आहे. तर हेही सत्य आहे. चौथं जे दिलेलं आहे, चौथ्या याच्यामध्ये दिलं आहे 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात, तर हे मात्र चूक आहे. ज्यावेळेस आपल्याला बेरीज करायची असेल, समजा 8/7 अधिक 9/10 याची बेरीज करायची असेल तर बेरीज करायची एकंदरीत 3 पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय करतो, छेद समान करणे. दुसऱ्या पद्धतीमध्ये छेदाचा गुणाकार करून तिरपा गुणाकार करणे. आणि तिसरी पद्धत छेदाचा लसावी काढणे. परंतु इथं काय आले, मसावी. म्हणून अयोग्य जोडी कोणती किंवा अयोग्य उत्तर कोणते, तर पर्याय क्रमांक 4. कारण कुठल्याही 2 अपूर्णांकांची बेरीज, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना आपल्याला छेदाचा लसावी काढावा लागतो, हा त्याचा नियम आहे. इथं त्याच्याऐवजी काय आले, मसावी, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा चूक आहे. आजचा मला वाटतं हा 9वा प्रश्न असेल नाही का, किती आहे? आजचा 9वा प्रश्न बघूया. नवा प्रश्न आहे 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 भागिले 0.0009. आता बरोबर किती हे सोडवत असताना अगदी चौथीला आपल्याला दशांशाच्या संबंधात वर्ग चौथीला द्वितीय सत्रामध्ये धडा आहे. त्यामध्ये सांगितले की किमती कशा पद्धतीने म्हणजे दशांश स्थळ कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं. इथं तोंडी सोडत असताना अंशातल्या अगोदर दशांश स्थळ मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 किंवा 1 2 3 4 5 6 6 आहेत ना, सरळ 1च्या वरती 6 शून्य देऊन घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 गुणिले किती शिल्लक राहिले आता छेदामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 वरती किती शिल्लक राहिले आता 9 गुणिले 9 गुणिले 9. छेदामध्ये किती दे 1 2 3 4 वरती द्यायचे 1 2 3 4 गुणिले छेदात किती शिल्लक राहिले 9. हे 9 9 शहीद झाले. 1 2 3 4 5 6 कटले. 6 मधले आपल्याला किती 4 कटले, वरचे 4 कटले. छेदामध्ये शिल्लक राहिले आपल्याकडे 100. म्हणजे मग शिल्लक राहिले 9 गुणिले 9 खाली शिल्लक राहिले 100. 9 9 81 भागिले 100 जसे आपण घेतले तसेच वापस द्यायचे म्हणजे 0.8.
आणि म्हणून अशा पद्धतीने याचं उत्तर येतं 0.81. पुन्हा एकदा लक्ष द्या, अंशाचे दशांश कॅन्सल करण्यासाठी छेदामध्ये 0 घ्यायचे आणि छेदाचे कॅन्सल किंवा निरसन करण्यासाठी अंशामध्ये घ्यायचे. इथे किती दशांश 1 2 3 4 5 6, छेदामध्ये 1 वरती 6 शून्य घ्यायचे. आता छेदामध्ये 1 2 3 4 येतं, अंशामध्ये 4 शून्य घेतले. इथले 4 संपले, इथले 4 संपले किंवा निरसन झाले, शिल्लक 100 राहिले. हा 9 अंशातून छेदातून गेला म्हणजे भाग झाला, 1 आला. 9 गुणिले 9 81, 81 भागिले 100 म्हणजे 0.81. आता आजच्या या तासिकेतला शेवटचा प्रश्न हा काळकाम योगाशी संबंधित आहे आणि हा प्रश्नही बहुतेक स्पर्धा परीक्षेला आपल्याला पाहायला भेटतो. नळ आणि टाकी, भले महाराष्ट्रात किती दुष्काळ पडू द्या, बरेचसे लोक खूप पाणी वाया घालतात आणि त्यासाठी हा प्रश्न आलेला असतो. प्रश्न असा आहे 10वा, पहिल्या नळाने बाथटब बाथटब 3 मिनिटात भरतो. 3 मिनिटात भरतो. दुसऱ्या नळाने दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. तिसरी अट अशी आहे, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल? तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवताना नेहमी काळकाम योगाचा प्रश्न असला की आपलं गृहीतक हे छेदामध्ये असतं, टब एकच आहे, नळ मात्र 2 आहे. दोन्ही नळ एकदा जर सुरू केले तर कधी भरेल? अतिशय सोपं. या ठिकाणी अपूर्णांकांची बेरीज असते. पहिला 3 मिनिटात भरतो म्हणजे तो 1/3 अधिक दुसरा किती 6 म्हणजे 2/6. बेरीज करायची म्हणजे आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं, 3 आणि 6चा लसावी येतो 18. मग 3 ने 18ला भाग दिला, 3 सका 18, आलेल्या 6 ने 1 ला गुणायचं म्हणजे 6. 6 ने 18ला भाग द्यायचा, 7 18. 7 18, आलेल्या 3 ने 1 ला गुणलं तर झाले 3. म्हणजे थोडक्यामध्ये आपण लसावी काढून या ठिकाणी अपूर्णांकांची बेरीज केली. 6 आणि 3 होतात 9. 9/18, 9 ने भाग दिला, 9 2 18 म्हणजे 1/2. म्हणून गृहीतक आपल्या छेदामध्ये, म्हणून तो बाथटब भरण्यासाठी किती वेळ लागेल? 2 मिनिटे वेळ लागेल. अशा पद्धतीने हे नळाचं गणित आहे. आणि जर याच्यामध्ये आता काही वेळेस 2 नळ सुरू केले, एक नळ त्या ठिकाणी रिकामा केला, तर रिकामा आलं टाकी रिकामी होती तर ते तुम्हाला कशामध्ये घ्यावं लागतं? वजामध्ये घ्यावं लागतं. 2 नळ एकदा सुरू केले, हे काढून घ्यायचं आणि त्याच्यातून ते वजा करायचं. मग किती वेळ लागेल तसं आपल्याला काढता येतं, परंतु या प्रश्न अतिशय सोपा आहे. एका नळाला 3 मिनिटं लागतात, दुसऱ्या नळाला 6 मिनिटं लागतात. दोन्ही एकत्र केले, बेरीज केली की 2 मिनिटं त्याचं उत्तर येईल. तर 10चे 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असतील अशी आशा करतो. उरलेले 10 प्रश्न आणि त्याच्यानंतर उरलेले 10 प्रश्न टप्प्याटप्प्याने आपण या माझ्या मनू मॅथ्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर निश्चित लाईक करा. तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स तुम्ही द्या किंवा व्हॉट्सअप करा मला 9421326818 वरती. तुमच्या प्रत्येक कमेंट्सचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. तुमची शंकाही त्या ठिकाणी दूर करायचा व्यवस्थितरित्या प्रयत्न करेल. तुमचे खूप खूप धन्यवाद. कोण